श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. देवघरातील देव्हाऱ्याचा दरवाजा बंद असावा की उघडा ठेवावा, असा अनेकांना प्रश्न आहे. किंवा बघा, आपल्या घरातील देवघराला दरवाजा किंवा पडदा असावा की नसावा, अनेकांची वेगवेगळी मतं आहेत. परंतु बघा, असा अनेकांना प्रश्नही पडतो की या आपल्या देवघरा जो आहे, आपल्या देवघराचा दरवाजा हा असायलाच पाहिजे. काही जण म्हणतात हा अजिबात असू नये. त्यामुळे अनेकांच्या मनात हा संभ्रम तयार झालेला आहे की देवघराला दरवाजा असावा की नसावा, असेल तर तो बंद असावा की उघडा ठेवावा. तर बघा, काय होतं ना, आपलं घर मोठं असू द्या किंवा लहान असू द्या, पण बघा, देवघर आपल्या घरामध्ये असतंच. आणि त्या देवघरात बघा, घराचं पावित्र्य राखण्याचा प्रयत्नसुद्धा आपण नक्कीच करत असतो. त्यामध्ये मग देवघर स्वच्छ ठेवणं आलं किंवा देवघराच्या आजूबाजूला कुठल्याही निगेटिव्ह वस्तू, नकारात्मक वस्तू न ठेवणं, या गोष्टींची काळजी सगळेच जण घेतातच. कारण देवघर अशी एक जागा असते जिथे आपल्याला मानसिक शांती मिळते. देवाकडं संकट दूर करण्याची प्रार्थना आपण तिथे बसूनच करत असतो. त्यामुळे देवघराची दिशा योग्य असणं महत्त्वाची. आणि त्याचबरोबर देवघराचे जे काही वास्तूचे नियम आहेत ते पाळणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर देवघराला दरवाजा किंवा पडदा असावा की नाही, तर याचं उत्तर असं आहे की असावा. बघा, देवघराला दरवाजा किंवा पडदा असावा असं म्हटलं गेले कारण त्यामुळे देवघराचं पावित्र्य राखलं जातं. आता जर तुमचं घर खूप मोठं असेल आणि देवघराला एखादी स्वतंत्र रूम असेल, तर तिथे ऑलरेडी त्या रूमला दरवाजा असतोच किंवा पडदा तरी नक्कीच असतो. तुम्ही जर त्या रूममध्ये दुसरं काहीही करत नसाल, ती तुमची बघा साधनेची रूम आहे, देवघराची रूम आहे, तर प्रश्नच येत नाही. तिथे दरवाजा हा ऑलरेडी त्या रूमला असतो. पण जर आपलं बघा, देवघर छोटं आहे, आपलं घर छोटं आहे, एका खोलीचं घर आहे, त्यामध्ये छोटंसं देवघर आहे, तर तिथं दरवाजा लावणं खरंच शक्य होत नाही. जागेची अडचण असते. अशा वेळी तुम्ही जर छोटासा सुंदर असा पडदा लावू शकता. पण तो पडदा लावताना काळजी आवर्जून घ्या. देवाला जो दिवा तुम्ही लावताय बघा, त्या दिव्यापासून तो पडदा लांब असावा आणि त्या पडद्याला बघा, त्या पडद्याचा स्पर्श त्या दिव्याला होणार नाही, याची आवर्जून काळजी घ्यायची आहे. बघा, पडद्यापासून लांब असलं पाहिजे, ही काळजी आवर्जून अगदी कटाक्षानं तुम्हाला घ्यायची आहे. आता या व्यतिरिक्त काही जण म्हणतील की आमचं अगदी एका खोलीचं घर आहे, छोटंसं आमचं देवघर आहे, तिथे ना आम्ही पडदा लावू शकतो. पडदा लावला तर दिव्याला लागण्याची भीती आहे, त्यामुळे आम्ही काय पडदा वगैरे लावू शकत नाही आणि दारही बघा त्याला लावू शकत नाही. तर जसं आहे तसं देवघर ठेवा. कारण की देवघराला तुम्ही पडदा नाही लावला किंवा दार नाही लावलं म्हणजे काहीतरी अनर्थ तुमच्या घरात होईल असं अजिबात नाही. देवघराचं पावित्र्य ठेवा म्हणजे झालं. आणि जर पडदा किंवा दरवाजा करणं शक्य असेल देवघराला, तर तुम्ही तो नक्कीच करू शकता. साधारणपणे ज्याप्रमाणे कोणत्याही मोठ्या मंदिरात रात्रीच्या वेळी बघा शयन आरती होत असते आणि शयन आरती झाल्यानंतर मंदिराचा दरवाजा बंद केला जातो, तोच नियम घराच्या देवालाही लागू होतो. ज्याप्रमाणे दिवसभराच्या कामानंतर आपल्याला विश्रांतीची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे रात्रीची वेळ ही देवाची विश्रांतीची मानली जाते. आणि रात्री देवाला शांत वातावरण मिळावं यासाठी शयन आरतीनंतर देवघराचा दरवाजा किंवा पडदा बंद करावा. हे देवाप्रती आदर दर्शवण्याचं प्रतीक आहे. जेव्हा रात्रभर देवाचं कपाट किंवा पडदा बंद असतो, तेव्हा देवघराच्या आत सर्व सकारात्मक ऊर्जा, दैविक ऊर्जा केंद्रित होते. सकाळच्या वेळी त्या ऊर्जेचा लाभ आपल्याला होतो. रात्रभर ती साठवलेली ऊर्जा ती सकाळी खूप प्रभावी ठरते. जो व्यक्ती सकाळी उठून सगळ्यात आधी देवघराचा दरवाजा उघडतो किंवा पडदा सरकवतो, त्याला त्या दिव्य ऊर्जेचा थेट लाभ होतो. त्यामुळे त्या व्यक्तीची मानसिक आणि शारीरिक ऊर्जाही वाढते. आता हे सामान्य नियम झाले. बघा, देवघराचं पावित्र्य राखलं जावं यासाठी काही नियम आहेत.
बघा, हे नियम नाही पाळले गेले तर कुठला तरी अनर्थ आपल्याला घरात ओढावू शकतो, असं अजिबात नाही आहे. पण देवघर ही पवित्र जागा आहे. देवघर ही आपल्याला आत्मबळ देणारी जागा आहे. म्हणूनच तिचं पावित्र्य राखलं जावं, यासाठी देवघरात स्वच्छता असावी. अगदी जुने बघा, खूप जुन्या फुलांची पिशवी काहीतरी भरून ठेवलेली किंवा निर्माल्यात भरून कोपऱ्यात ठेवलेली, असं अजिबात असू नये. बघा, जे न लागणाऱ्या देवघरामध्ये वस्तू खूप बघा दिवसापासून आहेत, त्या अशाच ठेवलेल्या आहे, असं अजिबात नसावं. देवघराच्या वरती काहींच्याकडे कपाट असतं, तिथे खूप न लागणाऱ्या वस्तू बघा अशाच ठेवलेल्या जातात, तर तसंही नसावं. देवघराचं बघा, देवघराचं जे खालचं कपाट आहे किंवा जी जागा आहे ती स्वच्छ राहिली पाहिजे आणि त्यावर बघा धूळ नाही बसली पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, ज्या वस्तू लागत आहेत तेवढ्याच थोड्याफार वस्तू तिथे ठेवाव्यात. एकंदरीतच काय, त्या कोपऱ्यात किंवा तुम्ही गेल्यानंतर तुमच्या मनात प्रसन्नता आली पाहिजे, हा त्या मागचा मेन हेतू आहे. जर तो कोपरा प्रसन्न असेल तर तिथे ईश्वराचा वास असेल, हे आवर्जून लक्षात ठेवा. त्या कोपऱ्यामध्ये जेवढी सकारात्मकता तुम्ही साठवू शकता तेवढी सकारात्मकता तुमच्या घराला आणि तुम्हाला सुद्धा प्रगती करण्यासाठी किंवा तुमच्या आयुष्याचं कल्याण करण्यासाठी उपयोगी पडणार आहे. तर बघा, देवघराला दरवाजा किंवा पडदा असावाच, काही जण म्हणतात. अजिबात असू नये. तर जर तुम्हाला लावणं शक्य असेल तर नक्कीच तुम्ही लावू शकता. पण बघा, मगाशी म्हटलं तसं पडद्याची मात्र आवर्जून काळजी घ्या. बघा, उगाचच तो दिव्याला खेटत असेल किंवा अगरबत्तीला तो टेकत असेल तर मग तो न लावलेला बरा त्यापेक्षा. आणि जर तुमचं देवघर अगदी छोटं आहे, तुम्ही तिथे काहीही लावू शकत नाही, तर काही हरकत नाही. त्यांनी कुठलंही मोठं संकट तुमच्यावर कोसळणार नाही, हे आवर्जून लक्षात घ्या. बघा, जसं शक्य आहे त्यामुळे जे करणं शक्य असेल ते करावं. घर हे आपल्यासाठी असतं, त्यामुळे आपल्या